महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्रीवर्धन समुद्रकिनारी पार्किंगची समस्या सुटणार तरी कधी? पोलीस कर्मचारी भोजनासाठी गेल्यानंतर समुद्रकिनारा पुन्हा एकदा पार्किंगने भरून जातो। श्रीवर्धन समुद्रकिनारी पार्किंगची समस्या अत्यंत गंभीर आहे। हॉटेल द लँटन समोर पोलीस कर्मचारी बॅरिगेट्स लावून उभा असल्यानंतरच पर्यटक गाड्या तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेल्या मैदानांमध्ये पार्किंगसाठी उभ्या करतात। अन्यथा प्रत्येक पर्यटक गाडी समुद्रकिनाऱ्याच्या जवळ घेऊन येण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावरील सर्व रस्ते कायमच जाम होऊन जातात। आज दुपारी सुद्धा त्या ठिकाणी कर्तव्यावर असणारा पोलीस कर्मचारी भोजनासाठी गेल्यानंतर सर्व पर्यटकांनी आपल्या गाड्या श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याजवळच आणून उभ्या केल्या। त्यामुळे सदरचा रस्ता जाम झालेला पाहायला मिळत आहे। त्यामुळे समुद्रकिनारी असलेले रिसॉर्ट मालक कस्टमर येत नसल्यामुळे अनेक वेळा नुकसान सहन करत आहेत। श्रीवर्धन समुद्रकिनारी सुशोभीकरण केलेला असा धूप प्रतिबंधक बंधारा बांधलेला आहे। या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या दक्षिण दिशेला म्हणजेच दांड्याकडच्या बाजूला एक हेलिपॅड देखील बांधलेले आहे। सदर हेलिपॅडपासून खेकडा असलेल्या पुतळ्यापर्यंत मोकळी जागा असून त्या ठिकाणी स्वच्छता केल्यास पे अँड पार्क तयार करता येऊ शकते। परंतु अनेक वेळा याबाबत लोकप्रतिनिधींजवळ बोलणे करून सुद्धा लोकप्रतिनिधींकडून या प्रकरणी दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबल्याचे पाहायला मिळते। हेलिपॅडपासून जर का खेकड्याच्या पुतळ्यापर्यंत पार्किंगसाठी जागा उपलब्ध केली तर ती जागा वन खात्याची असली तरीही नगरपालिका त्या ठिकाणचा मेंटेनन्स करेल व त्यापासून नगरपालिकेला व वन खात्याला उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल। त्याचप्रमाणे फेस्टिवल बीचच्या बाजूला देखील पार्किंगची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्या ठिकाणी सतत गाड्या वेड्यावाकड्या उभ्या केल्यामुळे वाहतूक कोंडी नेहमीच झालेली पाहायला मिळते। समुद्रकिनाऱ्यावरील पार्किंगच्या बाबतीत श्रीवर्धन नगर परिषदेकडून कोणत्याही प्रकारची पावले उचलली जात नाहीत। शुक्रवार, शनिवार, रविवार पर्यटकांची गर्दी श्रीवर्धनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात असते। अशावेळी पार्किंगची समस्या खूप मोठ्या प्रमाणावर उद्भवते। या महिन्याच्या 24, 25, 26 तारखेला लागून सुट्ट्या असल्यामुळे संपूर्ण श्रीवर्धन तालुका पर्यटकांनी भरून जाणार आहे। या तारखांच्या अगोदर श्रीवर्धन नगर परिषदेने पार्किंगची सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी या ठिकाणच्या नागरिकांमधून व्यक्त होत आहे। श्रीवर्धन नगर परिषदेवर लोकप्रतिनिधी निवडून जातात, परंतु आजपर्यंतच्या इतिहासामध्ये नगर परिषदेवर निवडून गेलेले लोकप्रतिनिधी हे कोणत्याही नागरी समस्यांकडे गांभीर्याने पाहत नाहीत। असाच अनुभव श्रीवर्धनच्या नागरिकांना आहे। नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 15, भारतीय जनता पार्टीचे 2 तर शिंदे शिवसेनेचे 3 नगरसेवक निवडून गेलेले आहेत। परंतु कमीत कमी नगरसेवकांनी व नगराध्यक्षांनी एकत्र येत तरी श्रीवर्धनमधील पार्किंग समस्येबाबत योग्य तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांमधून पाहायला मिळते। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकरसह तृप्ती होईल, श्रीवर्धन।